नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले। मी आज कोकरे या ठिकाणी आहे। रायगड जिल्ह्यातील कोकरे या गावामध्ये मी आज आहे आणि आज बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी आज कोकरे या ठिकाणी भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेले आहे। आणि बैलगाडी शर्यत हा एक शेतकऱ्याचा फार मोठ्या जिव्हाळ्याचा आणि एक आनंदाचा असा एक विषय आहे, कारण रोजच्या दगदगीच्या जीवनात एक काहीतरी एक वेगळा विरंगुळा या दृष्टिकोनातनं बैलगाडी शर्यतीकडे नेहमी शेतकरी वर्ग हा पाहत असतो। तर आज 2 गटांमध्ये शर्यत आहेत। आता थोड्या वेळापूर्वी इथे लहान गट चालू झालेला आहे। लहान गट आणि मोठा गट अशा 2 प्रकारचे इथे शर्यती आज आहेत। काही मोठ्या सुद्धा खिल्लार जोडे आज इथे शर्यती करता आलेले आहेत आणि बरेचसे गावठी जोड सुद्धा या ठिकाणी आहेत। तर आज 2 गटामध्ये इथे कोकरे या ठिकाणी शर्यती आहेत। तर बरेचसे बैलगाडी स्पर्धक सुद्धा आलेले आहेत आणि बरेचसा प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी आज इथे शर्यत पाहण्याकरता आले। तर आज एक चुरस होईल असं वाटतंय। बघू आज कुणाचा काय नंबर बसतोय, तर कुठनं काय स्पर्धक आले ते आपण आता बघू। आपल्याबरोबर तांबडे शेठ आहेत आणि आज कोकरे या ठिकाणी ते बैलगाडी शर्यती करता आलेले आहेत आणि बरेच वर्ष ते या बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना एक म्हणजे अशी एक हाऊस आहे, ते कुठेही म्हणजे जरी शर्यती असले तरी त्या आपली जोडी घेऊन जातात। तर आज 2 बैल जोडे त्यांचे आहेत। तर आज शर्यतीविषयी काय सांगाल तुम्ही? शर्यतीविषयी सांगायचं म्हटलं तर शर्यत खूप मैदान पण चांगलं आहे आणि नियोजन पण खूप कोकरे गावाने चांगलं केलं आणि इथं दरवर्षी शर्यती होतात। आणि आपल्या बैलांविषयी काय सांगाल? दोन्ही बैल जोडे आपल्या टॉपचे। किती काय गाडी वगैरे आपली? आता आपला एक मोठ्या गटातला पहिला आहे गट आणि तो संग्राम होण्या दुसरा गट आहे, 5वा गट आहे। आणि काय 2 गटांमध्ये शर्यती आहेत? हो, लहान गट आणि मोठा गट। आता नाही म्हटलं तरी 70 गाडी आहे। म्हणजे 71 मोठ्या गटामध्ये 71 गाडी नाही, मोठ्या गटामध्ये 42 गाडी 42 आहेत आणि लहान गटामध्ये किती? काहीतरी 12 जोड आहेत, म्हणजे 24 जोड आहेत। आणि मागच्या वेळेला काय आपला नंबर वगैरे बसला होता ना? हो, मागचा तो बसला संग्राम होण्याचा। आपल्या इथं 26 जानेवारीला फायनल बसली आणि याची चौथी बसली होती। ती कुठल्या ठिकाणी बसली होती? तांबडेकोंडला चौथी मारली होती तुम्ही। आणि आता किती काय म्हणजे ही शर्यत किती मध्ये बसेल फायनल, तुम्हाला काय वाटतं? आता फायनल एक माझा एक अंदाज आहे, तरी पण एक 12 ते 15च्या रेंजला गाडी बसायला पाहिजे फायनल। एक 12 ते 15 पर्यंत आज फायनल बसली पाहिजे 100%। आणि तुमची आज फायनल बसेल अशी एक आम्हाला आशा आहे। तसं नाही आहे, भगवंताच्या हातात आहे, आपल्या हातात नाही, कारण का आपली गाडी ही असतेच 100%। चालेल शेठी, शुभेच्छा, धन्यवाद। आता कोकरे या ठिकाणी बैलगाडी शर्यती आहेत आणि आपल्याबरोबर आता एक बैलगाडी स्पर्धक आहेत। कुठनं काय आलेत तुम्ही? आम्ही आलो गांधारपाल्यावरना। काय नाव वगैरे? माझे नाव संजय अनंत बाईत। मी हरेश संजय नावाच्या नावाने गाडी हाकलता। मी आतापर्यंत आहे, म्हणजे नंबर ना अजून पडलाय, पण नंबराला घासून आहे, 5व्या 6व्याला उडतो। म्हणजे 5व्या 6व्या नंबर आपला हा कायम असतो, फिक्स आहे। बैलांची वगैरे काय नाव? त्याचा पाकरा आहे, हिरा। आणि किती वर्ष या कार्य क्षेत्रामध्ये आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये? बैलगाडी क्षेत्रामध्ये 30-35 वर्ष आहे। 30-35 वर्ष आहेत, म्हणजे बरीच वर्ष। पहिले आमच्या भावाची जुनी जोडी होती, तेव्हा नंबर मारत। मी आता ही 4-5 वर्ष झाली माझी जोडी की होती ती मी बाहेर काढली। काय जोडी आहे तुमच्या हातची? माझ्या हातची आता माझ्याकडे 5 बैल झाले। 5 बैल झाले। पहिले गेल्या वर्षी होते, पण ते काही फिरायचं नाही म्हणून ते आपण देऊन टाकले आणि आता या वर्षी ही केली। हा माझा जुना घरचा बैल आहे, हिरा। आता किती काय गाडी वगैरे आहेत त्यावेळेला? आता या जवळजवळ 60 गाड्या आहेत। 60 आहेत। आपला किती आहे? माझा 12वा नंबर। तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा, थँक्यू, धन्यवाद। आता एक आपल्याबरोबर जॅकी सुद्धा आहेत आणि ते गाडा मालक सुद्धा आहेत आणि ते स्वतः सुद्धा बैलगाडी या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष कार्यरत आहेत आणि बरेचसे लोक त्यांना आज ओळखतात या बैलगाडी शर्यत क्षेत्रामुळे। म्हणजे आज एक त्यांना एक वेगळी प्रसिद्धी मिळाली असं काय म्हणायला हरकत नाही। तर आज ते आपल्या सोबत आहेत। तुमचं काय नाव आहे? माझं नाव सिद्धांत संतोष गायकवाड। आता बघूया, आज मैदान भरलेलं आहे। तर मला वाटतं एक अंदाजे 1 मिनिट 30 ते 25 सेकंदाचा अंदाज आहे। म्हणजे 30-25 पर्यंत फायनल बसली पाहिजे असा एक तुमचा अंदाज आहे? बघूया, आता आपला हा सरपंच आणि घोडा आपण नवीन घेतलाय घोडा, इंदापूरवरून। आपला कितवा काय नाव आहे? आता आपला 12वा लॉट आहे। बघूया आता काय आपली मैदानात कळेल आपल्याला। आणि गाडी वगैरे किती काय आले त्यावेळेला? गाड्या मला वाटतं जवळपास 60 ते 70 गाड्या आहेत। आणि 2 गटांमध्ये ह्या वेळेला शर्यती आहेत, तर त्याच्याविषयी काय? 2 गटांमध्ये शर्यती म्हणजे असं आज 2 गट केल्यामुळे गावठी ज्या जोड्या आहेत त्या लोकांचा जास्त म्हणजे होप्स वाढलेला आहे आणि संधी मिळालेली आहे। आज त्यांच्या पण गाड्या वाढत आहेत। गेल्या मैदानात गाड्या कमी होत्या, आज गाड्या जास्त दिसत आहेत। म्हणजे चांगल्या प्रकारे आपली जी स्पर्धा पंच कमिटी आहे ती चांगल्या प्रकारे काम करत आहे। एक चांगलं आयोजन केलेलं आहे। बरेचसे स्पर्धक सुद्धा आलेले आहेत, चांगलं आयोजन सुद्धा झालेलं आहे। बघूया आता आपण काय मैदानात कळेल आपल्याला। लहान गटामध्ये किती? लहान गटामध्ये जवळपास 41-41चा अंदाज आहे। बघूया आता। आणि या बैलगाडी क्षेत्राविषयीचा तुमचा अनुभव काय एक सांगाल आम्हाला? अनुभव म्हणजे असं काय, जे नवीन स्पर्धक आता या क्षेत्रामध्ये उतरतायत
अनुभव म्हणजे असा आहे की प्रत्येक गोष्टीचा संयम पाहिजे. संयम ठेवाल तर या क्षेत्रामध्ये तुम्ही टिकाल. जर तुम्ही जास्त हे कराल तर ते तेवढं टिकता कामा नाही, टिकू शकत नाही. जेवढा संयम धराल तेवढं तुम्ही पुढे जाल. म्हणजे संयमाशिवाय हे नाही. संयम महत्वाचा आहे. संयम पाहिजे म्हणजे आज ना उद्या आपला नंबर हा बसेल. बरोबर. जो मी पानात जातो तो जास्त वेळ टिकत नाही. जो संयम ठेवतो तो पुढे जातो. बरोबर आहे. म्हणजे आज जरी आपला नंबर बसला नाही तरी पुढच्या वेळेस आपण चांगली तयारी करून आपली बैल कशी चांगली धावतील हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. आपण मी पानात राहून नाही होत. त्याच्यामुळे आपली बैल चांगली कशी धावतील, या मैदानात जर नाही आपला नंबर बसला तर पुढच्या मैदानात कशी बैल चांगली धावतील, आपण आपलं जे खाणं पिणं आहे त्याच्यावरती लक्ष देणं, सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. व्यवस्थित बैलांना फेरे देणं, तयारी करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आतापर्यंत आपले नंबर वगैरे किती काय बसले? आता आपण बिरवाडीमध्ये आपल्या ज्या आमदार आपल्या विकास शेठच्या वाढदिवसानिमित्त ज्या आपल्या शर्यती झाल्या त्याच्यामध्ये आपला पहिला 9वा क्रमांक आलेला आहे. 9वा बसला होता. त्यामुळे आता बघूया आज काय होते. मग आजचं काय तुम्हाला वाटतं, तुमची फायनल बसेल का? एक अंदाज आहे फायनलचा, बघूया. म्हणजे एक अशी आशा आहे. बैल पण आपली चांगली टॉपची आहेत, त्याच्यामुळे आज एक अंदाज आहे की आपली फायनल बसेल. बघूया आता मैदानात गाडी गेल्यावर. आतापर्यंत कुठे काय शर्यती हाकले कुठले ठिकाणी? पहिली आपण बिरवाडीतच हाकली होती, त्याच्यानंतर जरा गाडी बंद होती आपली. आता आज दुसरं मैदान आहे आपल्या गाडीचं. हो, आता बघूया. ह्या वर्षातली तुमची ही दुसरी शर्यत आहे. पहिल्या मैदानात आपण नंबर घेतलेलाच आहे. बघू आता आज अंदाज आहे. तेव्हा कितवा काय बसला होता? तेव्हा 9वा नंबर बसला होता. तेव्हा बैल पण नवीनच होता, तेवढा अंदाज नव्हता. पण आज बैलाचा अंदाज आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. बघू आज फायनलचा एक विश्वास आहे. फायनल म्हणजे तुम्हाला आज मेहनतीचं चांगलं फळ मिळेल आणि गुलालात गाडी येईल अपेक्षा आहे. बघू आता आपली बैलांवरती पण आहे. बघूया. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गुलालाची आपल्याबरोबर आता एक स्पर्धक आहे, तिथे कोकरे या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता आलेले आहेत. त्यांची आता एक मोठी जोडी आहे आणि आता ते शर्यती करता इथे आलेले आहेत. कुठनं काय आलेत तुम्ही? फार्माचीवाडी. काय नाव आपलं? माझं नाव आर्यन मंगेश पवार. बैलांची वगैरे आपल्या नाव? त्याचं नाव पिंट्या आणि त्याचं नाव सरकार. किती वर्ष काय या शर्यत क्षेत्रामध्ये? म्हणजे आता झाले 5-6 वर्ष झाले. पण आता ही ह्याची दुसरी शर्यत आहे त्याच्यासोबत. आतापर्यंत काय नंबर वगैरे काय बसले? नंबर आता तरी नाही आला, 2023 मध्ये आला. आणि मागे वगैरे काय शर्यत झाली होती तेव्हा काय हाकलली होती? मागे झालेली गाडी ह्या बैलासोबत काय पण मैदान दाखवलं नव्हतं, त्यामुळे जरा गाडी वायबळ झाली. आजचं शर्यतीचा काय अंदाज सांगा? आज बघू काय असेल ते, अगोदर काय सांगू शकत. फायनल तुम्हाला कोणाच वाटते काय बस? फायनल आता बघू, मैदान नवीनच आहे आणि सगळे जोडे काही इथे टॉपच्याच आहेत. सगळे टॉपचे, सगळ्यांनी तयारी केली, सगळ्यांच्या जोडे चांगले आहेत. आणि प्रत्येकाला नंबरची अपेक्षा आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं आणि तुमचा आज नंबर असं चांगला. धन्यवाद. कुठलं काय आलं तुम्ही? भोराव, गाव भोराव, सोनावणे. बैलांची वगैरे काय नाव? हा सरपंच आणि हा घोडा. आतापर्यंत किती काय नंबर वगैरे काय बसलेला? कुठे कुठे काय बसले? बिरवाडीत मागं बसलेला, कोकणी घेतलेला, अजून बसले तसं तुमच्या. कुठे नेमके म्हणजे किती? भाव्याला बसला 4था, अजून 5वा नंबर बसलेला. किती काय वर्ष या क्षेत्रामध्ये? 3 वर्ष झाली. म्हणजे जुने पहिल्यापासून होते आम्हाला. आता मी जिथनं झालो तिथनं आम्हाला आता म्हणजे सुरुवातीला वडील वगैरे होते शरीर? हा, सुरुवातीला. आणि आता तुम्ही हाकल? आता मी हाकल, दादा हाकलतो, माझा मोठा भाव आहे, हाकलतो. आणि काय आपला अन्न आता ह्यावेळी बघू घेतले एवढे. तो बैल नवीनच आहे एवढ्या? ह्यावेळी नवीन. कुठनं काय आणला होता तो? इकडे आणला, इंदापूर मधनं आणला. इंदापूरमध्ये. कितीला काय बसला तेव्हा? 2 लाखाला घेतला. 2 लाखापर्यंत एक बैल जातो म्हणजे शर्यतीचा चांगला घ्यायचा. प्रत्येक बैल जातोच 2 लाखापर्यंत. आज काय मकानाचा वगैरे काय अंदाज सांगा? आज काय नाही, आपली बैल बाहेर जोरात. बघू आता काय होतं. फायनलला किती पर्यंत काय गाडी बसते पाहिजे असं? फायनल तरी 1:35 पर्यंत मोठ्या, 1:35 पर्यंत मोठ्या गटात बसेल आरामात बस. आणि लहान गटामध्ये वगैरे काय? लहान 40-41 पर्यंत बसली. आता बसली गाडी, बघू पुढे. आपली किती काय गाडी? आपली 12 नंबरला आहे. 12 नंबरला आहे. आणि सगळे एकूण गाड्या किती काय? एकूण गाड्या 12 का 13 लॉट आहे. 13 लॉट आहे. 13 लॉट मध्ये आपली 12वी गाडी आहे. 12 नंबरला आहे. बघू काय करते. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं. धन्यवाद.